तर मला नाही वाटत की माझ्यात तेवढा दम राहिलाय भाषण द्यायचा. एवढं उत्तम भाषण दिलंय तिने ह्या वयात. मी एनिवे सुरू करतो थोडं बोलायला. इकडनं नाही, हे जरा मला जास्त कम्फर्टेबल वाटतं. तिकडे गेलो तर थोडं मला नाही वाटत मी तिच्यासारखं बोलू शकेन. तिच्या खांद्यावर हात ठेवलं थोडी तिची एनर्जी मला येईल, जशी स्नायडर इलेक्ट्रिकची एनर्जी तुम्हाला मिळते तशी. इथे गोहीरला येऊन भरपूर आनंद झाला आणि तुमच्यातला जो उत्साह आहे ते बघून मला एक समाधान मिळालं. मलाच नाही पण माझ्याबरोबर सानिया आहे, सारा आहे, STF फाउंडेशन, स्नायडरची टीम पण आहे इकडे, ज्याने भरपूर मेहनत केलेली आहे. ह्या गोष्टी अशा सहजासहजी घडत नाहीत. त्यासाठी एक स्पेशल एफर्ट करावा लागतो. मला आठवतं आहे आम्ही एक ऑलमोस्ट 2015-2016 साली दिल्लीला बसलो होतो, स्नायडर टीम बरोबरच बसलो होतो आणि आमचं डिस्कशन होतं की आपण काहीतरी असं समाजासाठी करायला हवं ज्याने ते इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन होतं. त्यामुळे मी त्यांना बोललो की इट शुड ब्रिंग अ स्माइल टू देअर फेस. आणि त्यामुळे आमच्या फाउंडेशनचं ह्याचं नाव आम्ही स्प्रेडिंग हॅपीनेस इंडिया फाउंडेशन म्हणून दिलं. कारण आम्ही सगळ्यांना एक असा तो क्षण देत होतो ज्याने त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल येईल, म्हणून स्प्रेडिंग हॅपीनेस. हे सचिन तेंडुलकर फाउंडेशनची टीम आणि स्नायडर इलेक्ट्रिकची टीम एकत्र येऊन केलेलं आहे. जसं आत्ता सांगितलं गेलं की आत्तापर्यंत आम्ही 500+ शाळांना सोलर एनर्जी प्रोव्हाइड केलेली आहे आणि तिकडे जे एक डिजिटल क्लासरूम आहे ती 500+ शाळांना झालेली आहे, ज्याच्यामुळे 1,65,000 हा एक रफ नंबर आहे. मे बी त्याच्याहून थोडे जास्त पण असतील. मुलामुलींना फायदा झाला आहे आणि हे लहान लहान गावात जाऊन केलेलं आहे. कारण मला वाटतं असे जे छोटे डायमंड्स असतात, हे हिरे, हे अशाच ठिकाणी मिळतात. त्यांना टीचर्स शिकवून त्या डायमंडला पॉलिश करून त्याला व्हॅल्यू देतात आणि हेच मुलं मुली मोठे होऊन देशाचं नाव अजून मोठं करणार आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की किती गरज आहे ह्या वयात. बरोबर जो एक अभ्यास करतो, तुम्ही टी व्हीवरती अभ्यास करायचा मी कधी केला नाही, माझे ऐकू नका अजिबात. मी मस्ती करायचो भरपूर. तुम्ही मस्ती करा आणि अभ्यास पण करा आणि जे तुम्हाला मोठं होऊन जे काही करायचं त्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजेत. आणि ह्याच्यात मी म्हणेन टीचर्स आणि घरी आई बाबा, आजी आजोबा, भाऊ बहीण जे कोण असतात त्यांचा सपोर्ट, त्यांच्याकडनं तुम्हाला एक प्रोत्साहन मिळणं भरपूर महत्त्वाचं असतं. कारण मी ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला माझे वडील प्रोफेसर होते, माझे वडील लेखक होते, पण त्याने मला कधीच फोर्स नाही केलं की मलाही प्रोफेसर व्हायचं आणि मलाही टीचर व्हायचं आहे, मलाही कविता लिहायच्या, असं कधीच मला फोर्स नाही केलं. त्याने आधी माझी आवड काय आयुष्यात ते समजण्याचा प्रयत्न केला. ज्या क्षणी त्यांना कळलं की माझी आवड क्रिकेट खेळायचं, कुठचाही स्पोर्ट खेळायचं आणि त्याच्यात मला त्याने प्रोत्साहन दिलं. ज्या गोष्टीची गरज होती त्या गोष्टी त्याने मला द्यायचा पूर्ण प्रयत्न केला. तर मी इथे आईवडिलांना ह्यांच्यात तेच सांगेन की त्यांना प्रोत्साहन द्या आणि ते नक्की तुमचं नाव वर आणतील. कारण मोठ्या गोष्टींची सुरुवात अशाच ठिकाणी होते जिकडे आपल्याला सुरुवातीला वाटतं का ठीक आहे चालून जाईल, पण हळूहळू ती प्रगती होत जाते आयुष्यात आणि नंतर आपण म्हणतो की वा काय छान काम करून दाखवलंय. आणि मला पूर्ण खात्री आहे की ह्या गावात नाही, आपल्या नुसतं मुंबई महाराष्ट्राचंच नाव नाही पण आपल्या देशाचं नाव जगभर जाईल ही मी प्रार्थना करतो. कारण ह्या गोष्टी ज्या आत्ता आमच्या फाउंडेशनने, आमच्या टीमने एकत्र येऊन केल्यात, बायफकडनं पण जो सपोर्ट मिळालेला आहे आणि जो गायडन्स मिळालेला आहे, आय थिंक आम्ही असं क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणू शकतो की आम्ही पहिली इनिंग खेळून झालेली आहे. आता दुसरी इनिंग खेळायची तर ती तुम्ही खेळायची. या गोष्टी आहेत
पण ह्या गोष्टीचा नीट